राजकीय दबावाशिवाय असं होतं का? राजकीय दबाव नसतं तर आतापर्यंत सगळं झालं असतं. राजकीय दबाव म्हणूनच ते अजून त्या कुटुंबाला कोणी भेटायला नाही ना. आम्ही वंजारी म्हणून नाही, पण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जातीवर अन्याय होईल त्या त्यावेळी बाळासाहेब सावंत तिथं असतो आणि कुटुंबाला मदत करतो. केज तालुक्यातील घुले टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरण या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून त्या प्रकरणाचा तपास चालू आहे. याबाबत लवकरच बीड जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी उभा राहणार आहे. त्याबाबतच किल्ले धारूर तालुक्यामध्ये या ठिकाणी एक बैठक संपन्न झाली. या बैठकीचं काय नेमकं महत्त्व होतं आणि या ठिकाणी या बैठकीमार्फत समाजाला काय संदेश देणार आहेत, या ठिकाणी आपल्यासोबत आहेत जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेबजी सानप साहेब. या ठिकाणी काय उद्देश आहे या बैठकीचा? विलास घुलेचा खून होऊन 55-57 दिवस झालं आणि शासना दरबारी ज्या ज्या मागण्या केल्या गेल्या त्याचं शासनाने दुर्लक्ष केल्यामुळं जे कोणी आरोपी असतील त्यांना अटक व्हायला पाहिजे. जे आरोपी आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि गेली जवळपास 15-16 दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रमेश घुले म्हणजे त्यांचे भाऊ, विलास घुलेची पत्नी, विलास घुलेची आई, वय वर्ष 70, असे 3 जण आमरण उपोषण करत आहे. शासनाने केलेलं दुर्लक्ष, तिथल्या कलेक्टरने केलेलं दुर्लक्ष आणि तिथल्या SP ने केलेलं दुर्लक्ष हे वेधण्यासाठी आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगेल, विलास घुले आज झालाय, उद्या काही होऊ शकतं. आपण संघटित होणं गरजेचं आहे. या महाराष्ट्रामध्ये, या बीड जिल्ह्यामध्ये आपण खूप या विचारावर जगलं पाहिजे की नाही, आता आपण संघटित असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी संघटन नसेल त्यावेळी कित्येकाचं काय काय होऊ शकेल आणि त्या कुटुंबाला मदत होईल का नाही हा पण माझा प्रश्न आहे. त्यामुळे मी धारूर तालुक्यातल्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, येत्या 21 तारखेला घुले कुटुंबाला न्याय देण्यासाठी बीड या ठिकाणी छत्रपती संकुलपासून जे मोर्चा चालू होतोय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपण सगळ्यांनी, कोणी कोणत्याही पक्षात काम करा, कोणी कोणत्याही नेत्यासोबत राहा, परंतु ज्यावेळी आपल्यातला प्रश्न होतो, समाजातला प्रश्न होतो, त्यावेळी सगळं सोडून त्या कुटुंबाला मदत केली पाहिजे, एवढीच माझी विनंती. साहेब, पोलीस प्रशासन कशा प्रकारे सहकार्य होतं आणि यामधील प्रमुख मुद्दा कोणता आहे? प्रमुख मागण्या कुठल्या आहेत आज? प्रमुख मागणी जे आरोपी काही राहिले त्यांना अटक केलं पाहिजे आणि जे अटक केले आरोपी त्याची आता तर CID कडे तपास चालू आहे. CIDच्या SP साहेबाला आमची भेट झाली. त्यांनी सांगितलं मला 2-4 दिवस वेळ द्या, जे आहे ते समोरासमोर होईल. यामध्ये काही समोरच्या जे काही आरोपी असतील, काय राजकीय दबाव येतो का कोणाचा यामध्ये? राजकीय दबावाशिवाय असं होतं का? राजकीय दबाव नसतं तर आतापर्यंत सगळं झालं असतं. राजकीय दबाव म्हणूनच ते अजून त्या कुटुंबाला कोणी भेटायला नाही ना. आम्ही वंजारी म्हणून नाही, पण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जातीवर अन्याय होईल त्या त्यावेळी बाळासाहेब सावंत तिथं असतो आणि कुटुंबाला मदत करतो.